नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक वक्तव्य केलेलं आहे। मित्रांनो, नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत। मित्रांनो, विधानसभेमध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे, एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की येणाऱ्या 1 जुलैला आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार आहोत। मित्रांनो, कितपत हे माहिती योग्य आहे? खरंच शेतकऱ्यांना 1 जुलैपर्यंत कर्जमाफी होणार आहे का? जर होत असेल तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे? किती रुपयांपर्यंत कर्जमाफी होणार आहे? आणि याच्यासाठी काही नवीन सरकारने अट घातलेली आहे का? किंवा तुम्हाला कोणकोणते कागदपत्र नवीन द्यायचे आहेत का? संपूर्ण माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे मित्रांनो। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती नेमली आहे। याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, बँकांना नाही। 1 जुलैपर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा करू अशी आज रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले। सरकारने 2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी केली, तरीही शेतकरी कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी नियोजनात आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत अडचण आहे। यावर उपाययोजना म्हणून आम्ही कर्जमाफी करू असे फडणवीस यांनी म्हणाले। शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर कृषी पंप योजना सुरू केली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। लोकप्रिय योजनेत लाडक्या बहिणीनंतर या योजनेचा नंबर लागेल असे त्यांनी नमूद केले। मित्रांनो, कापूस खरेदीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की CCI उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदीचा निर्णय घेतला, पण उत्पादकता 12 क्विंटल आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते। आम्ही याबाबत केंद्र सरकारशी चर्चा केली। कापूस उत्पादकता पकडताना पाहिले की 3 जिल्हे निवडावेत, त्या जिल्ह्यांची सर्वाधिक उत्पादकता ही सरकारी उत्पादकता पकडावी। या संदर्भात सरकारने 1277 किलो प्रति हेक्टर ऐवजी 2368 किलो प्रति हेक्टरचा निर्णय घेतला। यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस आता परत जाणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। विजेचे दर दरवर्षी 2% कमी होतील। राज्यातील विजेचे दर पुढील 5 वर्षात वाढणार नाहीत, तर ते दरवर्षी 2% कमी होतील अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केली। विजेचे दरही कमी करण्यात आले आहेत। पुढच्या 5 वर्षात दरवर्षी हे दर 2% कमी होतील। पुढील 6 महिन्यात 1 लाख मेगावॅट पंप स्टोरेजचे करार केले जातील। गुजरात राजस्थानचे 50,000 मेगावॅटचे सोलर केले आहेत, तसे 1 लाख मेगावॅटचे सोलर आम्ही करू असेही त्यांनी सांगितले। लाडकी बहीण शेतकऱ्यांना मोफत वीज या योजना निवडणुकीनंतर बंद होतील असं अनेकांनी म्हटले, पण राज्य सरकारच्या योजना सुरूच राहतील। राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले आहेत, त्यांनी नमूद केले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे विधानसभेत बोलताना त्यांनी इत्यादी योजनांच्या बाबतीतली सविस्तर माहिती दिलेली आहे आणि कर्जमाफीबद्दल देखील त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि इतर ज्या योजना चालू आहेत त्याबद्दलही सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे। मित्रांनो, आता बघायचं आहे की खरंच कर्जमाफी होणार का, लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार का? त्यामुळे आता वाट पाहणं याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। धन्यवाद।